नमस्कार मंडळी, तुरी माझा मित्वाचा 26 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात की आता ईश्वरी जी आहे तर ती मटका कुल्फी घ्यायला आलेली असते आणि म्हणते की भैया 10 कुल्फी द्या म्हणून. आता तो म्हणतो अभि पॅक करता हो. आता असं म्हणल्यानंतर अर्णवची गाडी तिथे पोचते. आता ईश्वरी त्याच्याकडे बघून सतत हसतच असते आणि त्याला म्हणते की नशीब पोचलात ते. अर्णव म्हणतो आईस्क्रीम घे. आता ईश्वरी त्याला वाकडं दाखवते आणि आता त्याच्याकडे पाठ करून उभी राहून हसत असते. आता तो माणूस लीजे मेमसा म्हणून तिला त्या कुल्फ्या देतो. आता ईश्वरीसुद्धा थँक्यू भैया म्हणून घेते आणि म्हणते कुल्फ्या दाखवत त्याला म्हणते सर गार कुल्फ्या हे सगळ्या वितळायच्यात आपल्याला घरी पोचायचं आहे. आता अर्णव म्हणतो की ठीक आहे बस. आता ईश्वरी म्हणते नाही 1 मिनिट तुम्ही मागे बसा, मी गाडी चालवणार आहे. अर्णव म्हणतो का? ईश्वरी म्हणते का म्हणजे कुल्फी वितळायच्या आतमध्ये आपल्याला घरी पोचायचे आई बात समज मे. आणि पुढे म्हणते की सर तुम्ही तुमची ती कार आहे ना सॉलिड चालवत असाल, पण स्कूटर लहान मुलं कशी खेळण्यातली स्कूटर चालवतात ना तशी स्कूटर चालवतात तुम्ही. अर्णव म्हणतो एकतर जबरदस्तीनं मला ना तुझ्यासोबत यावं लागतंय आणि घरच्यांच्या समोर आणि इथं आल्यानंतर मला ना तुझं टॉन्टिंग वगैरे ऐकून घ्यायचं नाही आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की सर चुपचाप तुम्ही मागे बसा. अहो सर तुम्ही 15च्या स्पीडने जर का गाडी चालवलीत ना तर सकाळी चहाला तुम्ही पोचाल आणि तेही कुल्फीचं मिल्कशेक घेऊन. आता अर्णव तिला म्हणत असतो यू, तर ईश्वरी म्हणते हो यू नाही मीच, चला मागे बसा चला. आता अर्णव लगेच पाठीमागे सरकून बसतो. ईश्वरी म्हणते हे घे कुल्फीचं आणि हेल्मेट द्या हेल्मेट असं म्हणत असते. आता अर्णव वैतागलेला असतो, त्याच्याकडे रागावलेलाच असतो. आता तिला कुल्फी देतो. आता ईश्वरी ते हेल्मेट घालते आणि आता आपण पाहतोय की अर्णव पाठीमागे बसलेला असतो, ईश्वरी तर पुढे बसलेली असते. ईश्वरी त्याला छान असा ॲटिट्यूड दाखवत गाडी चालू करते आणि पहिल्याच प्रयत्नात गाडी आता बघा ईश्वरी गाडीवर बसल्या म्हणते की सर मागे बसून चान्स वगैरे मारू नका तर अर्णव म्हणतो काय हॅलो एक्सक्यूज मी आणि म्हणतो अर्णवराजे शिर्के आहे ती बियंका माहिती ना. तर ईश्वरी म्हणते माहिती आहे चला. असं म्हणून इतक्या फास्ट गाडी पहिल्यांदाच घेते ना की अर्णव करून ओरडत तिच्या गाडीवरती बसतो. आणि आता आपण पाहतोय की दुसरा सीन तो म्हणजे घरचा. आता आपण इकडे पाहतोय सीन घरचा. घरामध्ये मामा अंजली आणि आजी ती की हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात. रात्र खूप झालेली असते आणि मामांना काही धीर धरवत नसतो कारण अजून काही कुल्फी आलेलीच नसते. मामा म्हणतात अंजली मला वाटतंय की ही कुल्फी वगैरे काही खाणं आपल्या नशिबात नाही आहे. आणि पुढे म्हणतात की मामा म्हणतात बहुतेक मटक्यातलं पाणी पिऊनच आपल्याला झोपावं लागेल. अंजली म्हणते अरे मामा कुल्फीचं जाऊ दे रे, पण हे दोघं जण अजून आले नाहीत ना याची काळजी वाटते. इतक्यातच वल्लरी तिथे येते आणि म्हणते हे काय आज कोजागिरी साजरी करायची का काय, सगळेजण अजून जागेच आहेत, कोणी झोपलेलंच नाही आहे. आता यावरती मामा म्हणतात वल्लरी आज तू आल्याचा मला ना जास्त आनंद झाला आहे. आणि असं म्हणून अंजलीकडे बघून म्हणतात की कुल्फी नाही निदान बायकोची टोमणी खाऊन तरी म्हणजे असं शांत झोप लागेल ना. तर वल्लरी म्हणते जरा शांत बसाल का तुम्ही. आता अंजली आणि आजी हसत असतात. आता मामा म्हणत असतात कुठून दुर्बुद्धी सुचली मला आणि या दोघांना कुल्फी आणायला पाठवलं ते. आणि म्हणतात की आज स्वप्नात बहुतेक मला कुल्फीच दिसणार आहे, तीही न मिळालेली. आता अंजली म्हणते ते सगळं जाऊ दे रे मामा, कुल्फी तर फक्त बहाणा आहे, त्या दोघांचं भांडण मिटावं म्हणून आपण त्या दोघांना बाहेर पाठवले ना. इतक्यातच तिथे राजेश येतो आणि राजेश म्हणतो कसलं नाटक ईश्वरी आणि म्हणतो हे काय तुम्ही सगळे जागेच का, सगळं काही ठीक आहे ना. अंजली म्हणते अहो चिंटू आणि ईश्वरीला आम्ही पाठवलंय की कुल्फी आणण्यासाठी कारण त्या दोघांचं भांडण मिटावं ना म्हणून. आता हे सगळं राजेश ऐकून त्याला तर जरा वाईटच वाटतं की या दोघांना एकत्र का पाठवत आहेत म्हणून वल्लरीचं लक्ष पूर्ण राजेशकडेच असतं. आता आपण पाहतो इकडे ईश्वरी इतक्या फास्ट गाडी चालवत असते आणि अर्णव पाठीमागून तिला सतत सांगत असतो की गाडी हळू चालव म्हणून. आणि इतका घाबरलेला आणि बेदरलेला अर्णव तिच्या गाडीवरती पाठीमागे बसलेला असतो आणि ईश्वरी मस्त स्पीडमध्ये गाडी चालवत असते. खूपच छान आहे आजचा भाग. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना तर माझं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. आता आपण पाहतो की राजेश लगेच आश्चर्याने म्हणतो काय एवढ्या रात्री दोघेच आणि स्कूटीवर. मामा लगेच म्हणतात का काही प्रॉब्लेम आहे का, काय झालं. लगेच राजेश मामांकडे बघतो, त्याला कळतं मामा कोणत्या अर्थाने बोलतायत ते. लगेच तो म्हणतो की नाही झालं नाही काही, पण उशीर झाला आहे ना खूप म्हणून म्हटलं मी, बाकी काहीच नाही, मला जरा काळजी वाटली. आता असं म्हणल्यानंतर आपण पाहतो आता हे सगळं वल्लरीला काही आवडत नाही. आता हे एवढी का दोघांची काळजी करतायत म्हणून राजेश पुढे म्हणतोय पण एक बरं आहे इंदोरी जिलेबी नाही तर इंदोरी कुल्फी तर मिळेल आज काय, असं मामांकडे बघून मुद्दामून म्हणत असतो राजेश. आता हे सगळं थोडं ना वल्लरीच्या लक्षात यायला लागलेलं आहे. अंजली म्हणते मध्येच काय हो तुम्हाला जिलेबी आठवत असते. वल्लरी म्हणते बरं ते सगळं जाऊ दे अंजली, आपण का त्यांच्या भांडणामध्ये पडतोय, ती काही लहान मुलं आहेत का. आणि पुढं म्हणते की हे बघा तुम्ही ना लक्षात घ्या की त्यांच्यामध्ये जे काही वाद
वादविवाद असतील ना तर ती बघतील ना आपसात कसे मिटवायचे ते. आता हेच बघा ना, ते इथे नाही आहेत पण त्यांचं भांडण मिटावं म्हणून आपण इथे बसलोय जागे. याला काय अर्थ आहे का, असं वल्लरी म्हणत असते. आता मामांना तर ही वल्लरीचं बोलणं आवडतच नाही, पण आता हिच्यासमोर कुणी काय बोलणार ना, म्हणून कुणी काहीच बोलत नाही. आणि राजेश आहे ना, हा मामांकडे मुद्दामून बघत असतो. आणि आता आपण पाहतोय की आता ईश्वरी लवकरच कुल्फी घेऊन येत असते. आणि आपण इकडे आता दुसरं सीन पाहतोय. ही ईश्वरी आणि अर्णव दोघेजणी गाडीवरती आलेले असतात आणि इथे पाठीमागे मस्त तू हे माझं मित्वाचं टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे, जे अतिशय सुंदर आहे. कारण मागे घाबरलेला अर्णव बसलेला असतो आणि ईश्वरी त्याच्या कंडिशनकडे बघून हसत असते. खूपच सुंदर दाखवला आहे आजचा भाग. आता आपण पुन्हा पाहतोय की घरचा सीन. आता मामा म्हणत असतात, अरे अजून कसे आले नाहीत हे. इतक्यातच ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, चला कुल्फी आली असं अंजली म्हणते. आता ईश्वरी म्हणते, स्पेशल कुल्फी हजीर आहे. सगळ्यात आधी अंजली ताईंना म्हणून ती पहिल्यांदा अंजलीला कुल्फी देते. अंजली खूप खुश होत असते. आता लगेचच आजींना देतात. आता नंतर ईश्वरी जी आहे ना तर ती पहिल्यांदा कुल्फी मामाला देते, त्यानंतर देते वल्लरीला. मामा म्हणत, आजचा भाग आहे ना तो मित्वाचा खरंच खूप छान दाखवला आणि याच्या पुढचा तर रिव्ह्यू खूपच सुंदर आहे, तुम्ही नक्की पहा. आता ईश्वरी अर्णवला सुद्धा कुल्फी देते आणि याच्यानंतर आपण पाहतोय की राजेश लगेचच ईश्वरीकडे वाईट नजरेने बघत हातपडे करतो. हे सगळं अर्णव पाहतो आणि स्वतःला मिळालेली कुल्फी त्याच्या हातावरती टेकवतो. राजेश लगेचच बघा, राजेशच्या चेहऱ्याची मुवमेंट इथे फार दाखवली. ईश्वरी लगेचच खुश होते, कारण अर्णवला माहिती असतो की तो कसा तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. ती लगेच ईश्वरी अर्णवच्या हातात पण कुल्फी देते. आणि आपण पाहतोय की आजी म्हणतात, आता आजी म्हणत असतात की वा खूपच छान, आज कितीतरी वर्षांनी मी कुल्फी खातीये. आता आजी म्हणत असतात. आता सगळेजण त्यांच्याकडे पाहतात. खरंच खूप वातावरण छान असतं. मामा तर कुल्फीचा अगदी आनंद घेत असतात. मामा म्हणतात, वा कुल्फी खाण्याचा आनंद काही औरच आहे ना, असं वल्लरीकडे बघून म्हणत असतात. सगळेजण खुश असतात. आणि आता इथे लगेचच राजेश म्हणतो, काय घरात कुल्फी काय आली, अगदी आनंद झालाय घरात नाही का. आता राजेचं कोचक बोलणं मामा अर्णव आणि ईश्वरीला चांगलंच कळतं. आता आपण पाहतोय की मामा तर तोंड वाकडंच करतात. राजेश म्हणतो, पण अर्णव तरी सुद्धा तुझ्याबद्दल एक तक्रार आहे माझ्या मनामध्ये. तर अर्णव त्याच्याकडे साधा बघत सुद्धा नसतो. मामा लगेच म्हणतात, आहेच का अजून. तर राजेश म्हणतो, हो आहे ना. आता मामा इशारा करतात, काय म्हणून. तर राजेश म्हणतो, अर्णव तू तुझ्या ताईची माफी मागितलीस, तिला खीर वगैरे भरवलीस, पण माझं तोंड मात्र गोड केलंच नाहीस तू, असं राजेश म्हणतो. आता राजेशची नजर जी आहे तर ती ईश्वरीवरच खरं तर असते. आता राजेश म्हणतो की असं कसं चालेल अर्णव. आणि ईश्वरीकडे बघून म्हणतो, ईश्वरीजी सांगा तुमच्या नवऱ्याला, म्हणतो की मला काहीतरी गोड भरवायला म्हणून. आणि नाहीतर पुढे म्हणतो की नाहीतर तुम्ही कसे काम करता का, तुम्हीच भरवा मला काहीतरी गोड. आता ईश्वरी तर इतक्या रागाने बघते ना अर्णवला, तरी वाक्य अजिबात पटत नाही. मामाही त्याच्याकडे रागानेच बघतात. आता अर्णव म्हणतो की ती कशाला, मी आहे ना, मी भरवतो ना तुम्हाला काहीतरी गोड, असं आता अर्णव म्हणतो. आणि लगेच स्वतःच्या कुल्फीमधला एक चमचा जो आहे तर तो राजेशला भरवतो आणि मुद्दाम सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो, मी भरवतो. मामांना हे तिची कृती जी आहे तर ती चांगलीच पडते. आता अर्णव एक चमचा आईस्क्रीम जी आहे तर ते राजेशला भरवतो आणि लगेच अर्णव म्हणतो, हॅप्पी जिजू. तर लगेचच राजेश म्हणतो, हॅप्पी गोड आहे कुल्फी, असं म्हणून ईश्वरीकडे बघून म्हणत असतो. आता अर्णवला हे सगळं समजतं, पण तो फक्त अंजलीमुळे काही करू शकत नाही. आजी म्हणत असतात की आता नात्यातला हा गोडवा असंच कायम ठेवा. सगळ्यांनाच आजी म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की बरं ऐका सगळ्यांजणांनी मी काय सांगते ते, पुढच्या आठवड्यामध्ये आपण अंजलीचं डोळे जेवण करतोय असं आजी सांगतात. आणि म्हणतात, चला सगळ्यांनी कामाला लागा. बरोबर. आता ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरी तर म्हणते, बढिया आजी, एकदम छान करू अंजली ताईंचं डोळे जेवण. ताई तुम्हाला काय काय खावंसं वाटतंय ना त्याची यादी तुम्ही मला अगोदरच द्या. अंजलीसुद्धा खुश होते आणि म्हणते चालेल. वल्लरीसुद्धा म्हणते, आई मस्त करूयात आपण अंजलीचं डोहाळे जेवण. आता असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो की मी तर वाट बघतोय की ताई कधी एकदा आई होण्याची, असं अर्णव म्हणत असतो मुद्दामून राजेशकडे बघून. कारण त्याला पुढे हे म्हणायचं असतं की आजी मी तुला एक गोष्ट सांगू का, ताईचं बाळ या एका दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचं नशीब बदलून टाकेल, असं अर्णव म्हणत असतो. पण हे सगळ्यांना काही कळत नाही. आणि पुढं म्हणतो की स्पेशली लाडक्या जिजूंचं, असं म्हटल्यानंतर लगेच अर्णव त्याच्याकडे बघतो ना अर्णवकडे, की त्यालाही कळतं बरोबर अर्णवला काय म्हणायचं ते. आणि मामांनाही समजतं. अर्णव मग आता खुणवतो, खा आईस्क्रीम खा म्हणून. आता आजी म्हणतात की येणारं बाळ घरात आनंदच घेऊन येणार आहे, मला अगदी खात्री आहे हो, असं अंजली म्हणतात. मामा म्हणतात, हो बढिया, प्रश्नच नाही. आणि म्हणतात ईश्वरीला की ईश्वरीजी एक से मेरा क्या होगा, अजून भरपूर हवेत. आता ईश्वरी म्हणते, आहेत भरपूर आहेत यात. तर लगेच मामा म्हणतात, वल्लरी मला दे ना तुझं आईस्क्रीम. वल्लरी म्हणते, ते माझं आहे. आणि आपण पाहतोय अर्णव आणि हा राजेश आहे तो एकमेकांकडे बघत असतात. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन.
आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की आकाश नम्रताला घरी सोडायला आलेला असतो. आता ईश्वरी उतरणारच असते. इतक्यातच म्हणते की आकाश सर, बरं झालं ना आज ईश्वरी आणि जिजूनी मला पाहिलं नाही ते. आकाश म्हणतो हो ना. आणि आता नम्रता म्हणते बाय सर म्हणून गाडीतून उतरायला लागते. इतक्यातच तिच्या लक्षात येतं गाडीचा दरवाजा उघडताना तिला तिच्या हातातली अंगठी दिसते आणि ती अंगठी तिला खूप आवडलेली असते, कारण आज आकाशने तिला प्रपोज केलेलं असतं ना म्हणून. आता नम्रता त्या अंगठीकडे पाहतच असते. आपण पाहतोय की नम्रता त्या अंगठीकडे खूप वेळ पाहत असते. आता आकाश हे सगळं बघतो आणि आकाश तिला म्हणतो की काय झालं म्हणून. आता असं म्हटल्यानंतर नम्रता फक्त त्याच्याकडे बघते आणि म्हणते की सर, आत्ता घरामध्ये ही अंगठी मी घरामध्ये आता कोणालाच नाही दाखवू शकतो. आकाश म्हणतो की आय नो दॅट, इट्स ओके, मला कळतंय ते, आय अंडरस्टँड, असं काहीतरी आकाश म्हणत असतो. त्यानंतर नम्रता म्हणते की थँक्यू म्हणून ती आता हातातली अंगठी काढते आणि स्वतःच्या हातामध्ये घेते, कारण तिला आता ती अंगठी लपवायची असते ना. आणि मग म्हणत असते की ठीक आहे जर निघते मी. आता आपण पाहतोय की अशी अंगठी तिने तळ हातामध्ये ठेवलेली असते आणि बराच वेळ ती त्या अंगठीकडे बघत असते, कारण तिला ती अंगठी खूपच आवडत असते. आकाश हसत असतो तिच्याकडे बघून. आता नम्रता म्हणते आकाश तर येते मी, असं म्हणून दरवाजा उघडायला जाते. पुन्हा तर लगेचच आकाश तिचा हात पकडतो, ऐक ना म्हणून. आता इथे ना खूप सुंदर असं म्युझिक दाखवलेलं आहे. फक्त आकाश तिचा हात पकडतो आणि ऐक ना एवढंच म्हणतो. आता बराच वेळ नम्रता आकाश एकमेकांकडे बघतात. आता आकाश म्हणत असतो थांब ना थोड्या वेळ म्हणून. आणि तुम्ही समजू शकता की हा रोमॅन्टिक सीन असतो. आता आकाश आणि नम्रता दोघांच्या एकमेकांच्या हातामध्ये हात घेतात आणि बराच वेळ हा सीन दाखवलेला आहे. तुम्ही टी व्हीवरती हा सीन नक्की पहा हां. त्यानंतर बराच वेळ हे दोघं जण गाडीमध्येच बसून असतात. आता आकाश जरा तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो, पण नम्रता थोडीशी लांब जाते आणि आता गाडीतून उतरून बाहेर जाते. आता आपण पाहतोय नम्रता गाडीतून उतरते, त्याला फक्त बाय सर म्हणते. आकाश आता तिला बाहेरच गाडीतून एकदम फ्लाइंग किस देत असतो. नम्रता आता घरामध्ये जाते तर घरातले दिवे लागलेले असतात. तिला जरा संशय येतो, पण ती काही बोलत नाही आणि डायरेक्ट तिच्या रूममध्ये जाते. आणि आपण आता पाहतोय की नम्रता जेव्हा तिच्या रूममध्ये जाते तर हे सगळं जे आहे तर ते बहुतेक सुप्रियाने पाहिले असा तरी आपल्याला संशय आहे. तर बघूया आता सुप्रिया जी आहे तर ती नम्रता आतमध्ये गेल्यानंतर एकदा दरवाजाकडे बघते आणि एकदा रूमकडे बघते, म्हणजे तिला संशय जो आलेला असतो तर तो खरा असतो. हे तिच्यात आपल्याला फक्त एवढंच दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण आता पाहतोय लगेच दुसऱ्या सीनमध्ये हा राजेश जो आहे तो आईस्क्रीम खात चाललेला असतो. आता पाठीमागून अर्णव येतो आणि त्याला हाक मारतो आणि आता राजेश म्हणतो की मस्त आहे हां आईस्क्रीम म्हणून, असं राजेश म्हणत असतो आणि पुढे म्हणतो की नाही कुल्फी म्हणून. आता अर्णव म्हणतो की खा मग मन लावून, कारण ताईला आता 7वा महिना लागलेला आहे आणि आता फक्त 8 आणि 9 मग झालं. मग काय, मग बाळ लवकरच या जगात येईल. जसं बाळ या जगामध्ये येईल ना तसं तू या जाणार, असं म्हणत असतो हा अर्णव राजेशला. आणि पुढे म्हणतो की तुमचं बाळ म्हणजेच माझ्या ताईचं बाळ, माझ्या ताईचं बाळ जे आहे ना तर ते काळ होऊन येणार आहे स्पेशली तुझ्या आयुष्यामध्ये, असं आता अर्णव त्याला म्हणतो. राजेश आईस्क्रीम खाता खाता थांबतो. आता अर्णव म्हणतो याची आयडिया नाही आहे का तुला? नाही आयडिया तर असेलच ना, अरे एवढे सगळे फ्रॉड्स वगैरे करतोयस तू, एवढा तर हुशार आहेस तू, असं अर्णव त्याला म्हणतो. हा राजेशला हे काही आवडत नाही. अर्णव म्हणतो की जास्त दिवस वाट नाही पाहू देणार हा तुला मी, असं आता अर्णव म्हणालेला असतो. आणि आता अर्णव त्याला एवढंच बोलताना तिथून निघून जातो. आता आपण पाहतोय की अर्णव गेल्यानंतर हा राजेश पुन्हा कुल्फी खातो आणि निर्लज्जासारखा हसत असतो आणि म्हणत असतो की फुकटचं खायलाच तर मी जन्माला आलोय ना, असं राजेश म्हणत असतो. आणि पुढे पाहतोय म्हणतो की मी किती हुशार आहे अजून तुला कळलेलंच नाही रे अर्णव. आज ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तू जरा जास्तच बोलून गेलायस, पण काउंटडाऊन माझा नाही तर तुझा सूर होईल, असं राजेश म्हणत असतो. आणि बघा पुढे खूप मोठा प्लॅन करतो राजेश. पुढे म्हणतो की तुझे अंजलीचे दिवस भरायच्या तुझे दिवस भरणार आहेत मिस्टर अर्णवराजे शिर्के उर्फ चिंटू. छोट्या छोट्या चोऱ्या खूप झाल्या, आता ना मी खूप मोठा डाका टाकण्याची वेळ आली माझी, ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक मी होणार आहे मी, असं राजेश म्हणतो. आणि बघच मी होतो की नाही ते. आणि पुन्हा तो कुल्फी खायला लागतो. आणि आपण यानंतर आता पाहतोय की पुढच्या सीनमध्ये दाखवलेला आहे की एकदम सकाळ झालेली असते. अंजली आणि मामा सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. इतक्यात अर्णव ईश्वरी तयार होऊन येतात. अर्णव म्हणतो ताई चल आपल्याला जायचं आहे ना. तर अंजली म्हणते अरे तुम्ही कशाला, हे येतील मी यांच्याबरोबर जाईन ना चेकअपसाठी. आजी म्हणतात अरे जावई बाबा आज कुठे गेलेत? अंजली म्हणते आज त्यांचं एक महत्त्वाचं जरा काम होतं, म्हणालेत मला 1 तासात येतील, मग ते आले की मी जातेच. अर्णव म्हणतो नाही ताई तसं नको, जिजू कधी येतील माहिती नाही आहे ना.
तर मी नेतो तुला डॉक्टरकडे, तुझी अपॉइंटमेंटसुद्धा घेतली मी, डोंट वरी. आता इतक्यातच ईश्वरी येते आणि त्यांच्या हातात फाईल देते अंजलीच्या हातात आणि म्हणते आता तर नाही म्हणण्याचा काही सवालच येत नाही. मामा म्हणतात बहिणीची काळजी आहे यांना. असं म्हणल्यानंतर आजी आणि मामा स्माईल करत असतात. अर्णव म्हणतो बरं तुझं चेकअप झाल्यानंतर मी तुला घरी आणून सोडतो, मगच जाईन ऑफिसला. ओके. तर आजी म्हणतात अगं जा ना एवढं ऑफिसला, एवढं चालवणार आहे. अंजली म्हणते सगळे ना अति काळजी करतात सगळेजण माझी. आजी म्हणतात फक्त तुझी नाही माझ्या पतवंडाची सुद्धा. अंजली आता म्हणते बघितलंस का रे मामा, आता माझा भाव किती कमी झाला आहे ते, आता याच्यामुळे. असं पोटाकडे हात करून अंजली म्हणत असते. सगळेजण स्माईल करत असतात. आणि आता आपण पाहतोय की पुढे अंजली म्हणते, ईश्वरी म्हणते चला चला नंतर ट्रॅफिक लागेल, चला चला. अर्णव म्हणतो चला तू कुठे निघालीस. तर आता ईश्वरी म्हणते कुठे म्हणजे मी पण येते तुमच्यासोबत. अर्णव म्हणतो कशाला, आपण काय पिकनिक, आम्ही काय पिकनिकला चाललोय. आता या दोघांचं झालं सुरू. म्हणून मामा तर डोळे मोठेच करतात. आजी म्हणते अरे जाना घेऊन तिला, एकीला दोघी बरं असतं जरा. असं म्हणल्यानंतर अंजली म्हणते, ईश्वरी म्हणते ऐकलंच ना सर, आणि माझ्या भाच्याचं प्रोग्रेस कसा आहे हे मला डॉक्टरांच्या तोंडूनच ऐकायचे. आता अर्णव म्हणतो एक मिनिट काय म्हणाली, भाच्याचा. तर ईश्वरी म्हणते हो. आता अर्णव म्हणतो मला भाची हवी आहे, ताईला मुलगीच होणार. ईश्वरी म्हणते की ताईला मुलगाच होणार आहे, लिहून घ्या तुम्ही. आणि पुढे म्हणते की मुलगा होणार असला ना की चेहऱ्यावरती असा एक ग्लो येतो जो ताईंच्या चेहऱ्यावरती आहे. आता अर्णव हे सगळं ऐकतो, त्याला काही कळतच नाही. मामा वगैरे हसत असतात. अर्णव म्हणतो तुला कसं माहिती हे सगळं. तर ईश्वरी म्हणते बचपनचं ऐकलंय सर. आणि पुढे म्हणते की मामा तुम्हाला सांगते, माझ्या चुलत बहिणीच्या मावस बाच्याच्या मुलीला जेव्हा मुलगा होणार होता ना तेव्हा असाच ग्लो आला होता तिच्या चेहऱ्यावरती, जसं आता ताईंच्या चेहऱ्यावरती आला. हे ऐकून तर सगळेजण हसायलाच लागतात. ईश्वरी म्हणते ताईंना ना असा गोड निरागस क्यूट मुलगा होणार आहे असं ईश्वरी म्हणत असते. खूप खुश असते. अर्णव म्हणतो की नाही ताईला मुलगीच होणार आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो की तिच्यासारखेच डोळे असणारा, कळलं तुला. आता ईश्वरी म्हणत असते मुलगा होणार, अर्णव म्हणत असतो मुलगी होणार आहे. आणि पुढे म्हणतो एक मिनिट मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणारच नाही आहे, त्यामुळे स्टॉप दिस. ईश्वरी म्हणते मी काय लहान आहे काय मला घेऊन जायला, उलट मीच तुम्हाला घेऊन जाते, चला ताई. अंजली म्हणते अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं, थांबा जरा, तुम्ही किती भांडताय. आता आजी म्हणतात चिंटू भांडू नका रे, घेऊन जाणार तिला, सोबतीला हवं कोणीतरी. अर्णव म्हणतो आजी मी आहे ना ताईसोबत. आता ईश्वरी म्हणते ताई मी आहे तुमच्यासोबत, चला बरं. असं हे सगळं बोलणं चालू असतं. आणि आता आपण पाहतोय की या सगळ्या गोंधळामध्ये राजेश जो आहे तो अर्णवच्या गाडीखाली गेलेला असतो आणि गाडीचे सगळे ब्रेक्स फेल करतो. आणि त्यानंतर गाडीचं जी काही गिअरची वायर असते ती सुद्धा सगळी तोडून वगैरे टाकतो. आणि बराच वेळ आपल्याला हा सीन दाखवलाय की राजेश गाडीखाली गेलेला आहे, सगळे काही पार्ट्स वगैरे तो हे सगळं काढतोय हे ते. आणि आता वरची वायरसुद्धा तोडतो राजेश आणि बाहेर येतो आणि म्हणत असतो की तर राजेश म्हणत असतो द ग्रेट ASR उर्फ माय फेवरेट चिंटुकल्याच्या गाडीचे ब्रेक फेल, असा आता राजेश म्हणतो आणि हसत असतो. आणि पुढे म्हणतो की आज माझी इंदोरी जिलेबी विधवा होणार, असं म्हणून तो खूपच खुश झालेला असतो. आणि आता हे सगळं गाडीचं करून झाल्यानंतर आपण लगेचच पाहतो की उद्याच्या भागामध्ये अंजली म्हणत असते अर्णवला, हे बघ चिंटू तुला एवढी महत्त्वाची डील आलेली आहे, तू माझ्यासाठी एवढं सगळं कॅन्सल करू नकोस. आणि अर्णव म्हणत असतो की ताई तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. आता अंजली म्हणते की अरे इतक्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे CEO तू माझ्यासाठी थांबवणार आहेस का. अरे इथे ईश्वरी आहे, मी तिच्यासोबत जाईन ना हॉस्पिटलला, एवढं काय त्याच्यात. आता ईश्वरी आणि अंजली ड्रायव्हरला घेऊन त्यांच्या गाडीमध्ये हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. तितक्यातच ड्रायव्हरच्या लक्षात येतं की गाडीचे ब्रेक पण लागत नाहीत आणि गिअर पण अडकलेला असतो. आता ईश्वरी जोरात काय म्हणून ओरडते आणि त्यांच्या गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट होतो. आता ईश्वरी जी आहे तर ईश्वरी आणि अंजली या दोघीजणी सुद्धा ड्रायव्हरसहित त्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाल्यामुळं बेशुद्ध पडतात. सुरुवातीला तर अंजली बेशुद्ध पडलेली असते. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय काय होतं ते. त्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.